आता तुम्ही ओवळा मांडीवडा या मतदारसंघातून मनसेचे अधिकृत उमेदवार आहात. बरोबर. तर तुम्ही निवडून आल्यानंतर या विभागासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या? तसं करायच्या भरपूर गोष्टी आहेत, पण प्रमुख 3 गोष्टी मी तुम्हाला सांगेन की ज्याच्यावरती त्या गोष्टी व्हायलाच हव्यात. सगळ्यात पहिले तिथे वाहतूक कोंडी खूप आहे. बरोबर. हा जो मतदारसंघ आहे हा 2 शहरांमध्ये विभागला गेलाय, मीरा भाईंदर आणि ओवळा ठाणे शहर. तर मग जे इकडून रेग्युलर त्या मार्गाने प्रवास करतात त्यांना वाहतूक कोंडीचा खूप त्रास आहे. त्याच्यावरती समस्या ही समस्या आहे, याच्यावरती तोडगा म्हणजे आपल्याकडे असलेले निकृष्ट झालेले रस्ते. आपलं दुर्दैव आहे की राजसाहेबांनी नाशिकमध्ये रस्ते करून दाखवले. बरोबर. तशाच धर्तीवरती मी ठाण्यामध्ये रस्ते करणार. आणि मी आत्ताच सांगतो की रस्त्याच्या कामामध्ये मी एकही रुपया कमिशन न घेता त्या अधिकाऱ्यांवरती संबंधित ठेकेदारावरती प्रॉपर लक्ष ठेवून ते रस्ते चांगल्या दर्जाचे बनवणार. आज आपण गाडी चालवणाऱ्या माणसाला कळतं की अर्धा वेळ आपला हा त्या खड्ड्यामुळे थांबण्यात जातो. एक गाडी थांबली त्याच्या मागे पाठची गाडी थांबते. बरोबर. या सगळ्यामुळे ते ट्रॅफिक हळू जाम होतात. त्यामुळे काही अंशी का होईना म्हणजे 50% नक्की फरक पडेल रस्ते चांगले असतील. बरोबर. आणि खड्ड्यांमुळे खूप सारे ऍक्सिडेंट्स पण होतात. खूप लोकांचे जीव गेले त्याच्यामुळे. तुम्हाला एक सांगेन, मागच्या वेळेला वेदांत नावाचा मुलगा 5 वर्षाचा मुलगा आमच्या पोरबंदर रोडच्या रस्त्यावरती बाईकवरनं पडला आई वडिलांबरोबर आणि मुलगा वारला. अरे बाप. हा, तर त्यावेळेला मला ती खूप चीड आली होती. मग मी काय करायचं, कसा व्यक्त करायचा राग. तर मी खड्ड्यांमध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो मी खड्ड्यामध्ये काढले होते ग्राफिटीद्वारे. अच्छा. हा, की जेणेकरून यांना काहीतरी लाज वाटावी. बरोबर. आपण संवेदनशील असतो सर्वसामान्य माणूस, पण यांच्या संवेदना वेगळ्या आहेत. मला असं वाटलं की हे दाखवल्यानंतर तरी इथून पुढे ठाण्यामध्ये रस्त्यांमध्ये खड्डे दिसणार नाहीत. दुर्दैव आहे, ह्या सगळ्यांच्या जाणीवा मेलेल्या आहेत. त्यांना फक्त यांचा अभिमान दुखावला जातो फक्त पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी. आणि हिंदुत्व वगैरे सगळं वेगळी आहे त्यांचं हिंदुत्व. हे प्रॉपर्टीसाठी या लोकांनी गुवाहाटी घातलं, हिंदुत्वासाठी नाही घातलं.